12 वेळेस अंदमान दर्शन आम्ही सावरकर मंडळाच्या माध्यमातून अनेक लोकांना घडवलेलं आहे। या ठिकाणी अनेक लोक आहेत की जी सावरकर प्रेमी मित्र मंडळावरती विश्वास ठेवून आलेली आहेत आणि मंडळाने तिथे काय काम केलेलं आहे की सावरकरांचे अखंड ज्योत निर्माण करायचं कार्य तिथच्या संस्थेला धरून या मंडळाने पूर्ण केलेलं आहे। त्या ठिकाणी आता आपण बघतोय की जवळपास इतका उंचीचा सावरकरांचा पुतळा आहे, तो पुतळा पुढे करण्यासाठी त्याला रेटा देण्याचे जे सावरकर मंडळाने काम केलेलं आहे। मला अभिमान वाटतो एक मंडळाचा, कारण सावरकर जयंती ही राजकीय स्तरावर, राजकीय मंडळापेक्षा सर्व शासकीय स्तरावर व्हायला पाहिजे, यासाठी मंडळाने गेल्या 3 वेळेस हा पुढाकार घेतला। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना आम्ही भेटलो, सगळेजण होते आमच्या मंडळाचे, आणि देवेंद्रजी एका मिनिटात स्वाक्षरी केली आणि या ठिकाणी जवळपास आता त्या गोष्टीला जवळपास 7 वर्ष झालेली आहे। शासकीय स्तरावरती सावरकर जयंती ही साजरी होती। आज मला एक अभिमान आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने अनादि मी अनंत मी अवध्य मी भला मारेल रिपू असा कवण जन्मला, हे जे गीत आहे हे गीत सावरकरांनी 115 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे। ज्या ठिकाणी सावरकरांनी 1215 मध्ये जी उडी मारली होती त्याला 115 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि आज शासनाला तो घेतला त्याने आणि शासन स्तरावरती त्या गीताला मान्यता मिळालेली आहे। ही एक मोठी गोष्ट आहे की हे मंडळाने पुढाकार घेतला आहे। आता एक उपक्रम आपण घेतोय की अंदमानमध्ये 12 टांगला जाताना अगदी त्या छोट्या छोट्या झाडातून आतमध्ये जावं लागतं। जर सरळ रस्ता जर म्हणजे शासनाने जर घेतला तर आपण जवळ 15 मिनिटांमध्ये त्या 12 टांगच्या त्या लाईन केव्जमध्ये पोहोचू शकू। हा मंडळाने आता एक विषय हातात घेतलेला आहे। 2 वेगळे आयलँड आहेत की 12 टांग आयलँड असेल किंवा स्वराज आयलँड असतील, वेळ लागतो पोहोचायला, म्हणून मंडळाने पुढाकार घेतला। राज्यपाल त्यावेळेस कापसे जे होते, रामभाऊ कापसे होते, विष्णू वगैरे खासदार होते, त्यांना निवेदनं दिली आणि माननीय नितीन गडकरी साहेबांनी तो मनावर विषय घेऊन, जसं आपलं वरळीचं सिलिंग पूल आहे 2 आयलँडला जोडणारं, आत्ता ते काम चालू झालेलं आहे। मला वाटतं हे मंडळाने पुढाकार घेतल्यामुळं हे सगळं काम पुढे गेलेलं आहे। सावरकर जयंती महाराष्ट्रात काय देशात एवढी मोठी साजरी होत नाही, जवळपास 75 चौकामध्ये आपण साजरी करतोय। हे मंडळाचं आहे आणि सर्व लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे। मला असं वाटतं की सर्वांचा यात सहभाग असल्यामुळंच हे सगळं कार्य पुढं जात आहे। म्हणजे रक्तदान शिबिर आपण मागच्या वेळेस घेतलं होतं, खूप सारे उपक्रम आपण घेतो आणि मला वाटतं पुढे पण या मंडळाला आपल्या सर्वांचं सहकारी जोड असावी असं बोलतो आणि माझे शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।